जय हिंद. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. 15 ऑगस्ट स्पेशलमधली आजची ही 9वी रेसिपी. हिरव्या रंगासाठी पहिल्यांदा मी पालकाची भाजी करायला घेतलेली आहे. लसूणी पालक. कढईमध्ये 2 चमचे तेल, 1 चमचा बटर, थोडे जिरे आणि भरपूर सारा लसूण घालून घेतलेला आहे. त्यामध्ये आता धुवून चिरून घेतलेलं पालक आणि कोथिंबीर घालत आहे. ह्याला 1 ते 2 मिनिटाची वाफ दिली तरी पुरते. पालक अगदी पटकन शिजतो. पालकाची भाजी पटकन होणाऱ्या भाज्यांपैकी एक आहे. यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडं चवीनुसार मीठ आणि आलं लसूणची पेस्ट घालून जरा परतून घेऊयात. आता ही भाजी झालेली आहे. काही अगदी सुक्या भाज्या आवडत नाहीत. त्यामुळं ही पालकाची भाजी अगदी सुकी नाही केली तरी खूप छान लागते. आता आपण पांढऱ्या रंगासाठी कॉर्न राईस करत आहे. एका पातेल्यात तांदळाच्या चौपट पाणी घातलं आणि ते उकळून घेतलं. त्यामध्ये तांदूळ शिजवायला घालूयात. असा भात शिजवून घेण्याचं कारण म्हणजे वरचं जर सगळं पाणी आपण काढून टाकलं तर भात मोकळाही होतो आणि पचायलाही हलका होतो. ह्याला एक 5 मिनिटं वाफ दिली आणि मग भाताचं शीत असं आपल्या 2 बोटाच्या चिमटीमध्ये धरून कितपत शिजले याचा अंदाज घेतला. आता गॅस बंद करून भात मुरण्यासाठी एक 2 मिनिटं झाकण ठेवून तसाच ठेवायचा. भात चाळणीमध्ये ओतून जरा बाजूला ठेवला. तोपर्यंत एका कढईत 3 चमचे बटर घातलं, थोडेसे जिरे घातले, थोडे काजू घातले आणि परतले. तुम्ही मात्र थोडे काजू घालायच्या आधी खडा मसाला घाला आणि तो चांगला परतल्यानंतर काजू घाला. मला आता झेंड्यामध्ये मध्ये मध्ये येणारा तो खडा मसाला नको आहे, त्यामुळं मी तो वापरला नाही. एक वाफ आल्यानंतर 1-2 चमचे दही घातलं आणि परत त्याला एक चांगली वाफ आणली. आता आपण यामध्ये शिजलेला भात घालूयात. त्यात 1-2 चमचे आलं लसूण पेस्ट, थोडं मीठ असं घालत आहे. आणि बऱ्याच जणांना ह्या राईसमध्ये थोडीशी साखर घातलेली आवडते आणि खरं म्हणजे ती चांगली लागते. मी तर घालत आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घाला, नाहीतर नाही घातली तरी चालेल. आता थोडा भात परतून घेऊयात. आता ह्यानंतर एक स्टेप असते ती म्हणजे आपल्याकडं हिरवी ढोबळी मिरची, लाल ढोबळी मिरची आणि पिवळी ढोबळी मिरची मिळते. ती जर ह्याच्यामध्ये घातली तर भात अगदी अप्रतिम लागतो. तुम्ही तर प्रयत्न करा आणि मग मला सांगा कसा भात झाला तुमचा तो. आता हा आपला भात झालेला आहे. त्याच्यावरती 1 चमचा बटर घालून 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून तसाच ठेवायचा. आता आपण केशरी रंगासाठी रस्सम करत आहोत. तुरीची डाळ 1 वाटी घेऊन ती अर्धा तास भिजवली. त्यामध्ये 2.5 वाट्या पाणी घालून 4-5 लसणाच्या पाकळ्या, हिंग, हळद, 3 टमॅटो, 1 कांदा आणि 2 ते 3 लाल मिरच्या घालून शिजवायला ठेवली.
ही डाळ कुकरवरनं काढून थोडी थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात. अशाच अजून काही रेसिपी बघण्यासाठी तुम्ही अजून A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब जर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा आणि लाईक आणि शेअरही करा. ही डाळ आता मिक्सरमधून जराशी फिरवून घेऊयात. एका कढईमध्ये 4 चमचे तेल घेतलं, थोडेसे जिरे आणि खूप सारा लसूण घालून परतला. त्यामध्ये थोडी हळद आणि हिंग घातला. आता त्यात मिक्सरमधून फिरवून घेतलेली डाळ आहे ती घातली आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते पाणी ह्या डाळीमध्ये घातलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी आलं पेस्ट आणि 2 ते 2.5 चमचे रस्सम मसाला घातलेला आहे. यामध्ये मी 1 चमचा गूळ घातलेला आहे. थोडासा टमॅटोचा आंबटपणा कमी होण्यासाठी गूळ घातला आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी घाला, नाहीतर नाही घातला तरी चालेल. आता हे रसम चांगलं उकळून तयार झालेलं आहे. आता आपण आपली डिश तयार करायला घेऊयात. कॉर्न राईस करायच्या आधी थोडासा साधा भात मी बाजूला काढून ठेवलेला होता. पहिल्यांदा कॉर्न राईसचा एक लेयर दिला आणि त्याच्यावरती नंतर साधा भात घातला आणि त्याच्यावरती चक्रफूल ठेवलं. एका बाउलमध्ये रसम ठेवलं आणि दुसऱ्या बाउलमध्ये लसुणी पालक ठेवला. रसमच्या शेजारी मस्तपैकी लोणचं ठेवलेलं आहे आणि आता हे भाताजवळ रायता ठेवत आहे. हा ककुंबर रायता आहे. त्याच्यानंतर पालकाच्या शेजारी पुदिना चटणी ठेवलेली आहे. बघा बरं, खूप छान डिश दिसते की नाही. आता आपण थोडी दुसऱ्या प्रकारे ही मांडणी करून बघूयात. म्हणजे आपला परफेक्ट तिरंगा तयार झाला असं वाटेल. भाताला लागूनच खालच्या बाजूला मी लसुणी पालक घातलेला आहे. त्याच्यावरती दिसणारा जो लसूण आहे तो मी जरा बाजूला सरकवत आहे आणि आता आपण वरच्या साईडला ऑरेंज कलर यावा म्हणून हे रस्सम घालत आहे. हा बघा, आता आपला तिरंगा खरा तयार झाला.